इंद्रायणीचं पसायदान. 4 जानेवारी. स्पर्शातली अक्षरं. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. अगदी सहजतेनं होणारा सहज स्पर्श, क्वचित कळत होणारा तर नेहमीच न कळत होणारा, पण तो क्वचित सुखावून जाणारा आणि नेहमीच दुखावून जाणारा. स्पर्शाला दुखावण्याची सवय झालेली, स्पर्शाच्या ह्या दुखण्यातही निर्भेळ, निर्व्याज, निरागस, निखळ आनंद भरलेला. स्पर्शातल्या सहजतेमुळं तो सहज सुंदर झालेला आणि त्यामुळंच तितकाच नितांत सुंदर ठरलेला आणि असलेला. म्हणूनच हा स्पर्श सरला तरी विसरला जात नाही. या स्पर्शात एक हळूवार आणि अलवार शिल्प असतं. शाश्वताचा जिवंत शाप भोगत असलेलं हे शिल्प नेणिवेत खोलवर दडलेला शाप नेहमीच जाणिवेच्या पातळीवर आणत असतं. शाश्वताचं जखमी गोंदन कपाळावर बाळगणाऱ्या स्पर्शात आनंदाच्या अनंत लेण्या असतात. स्पर्शातलं प्रत्येक लेणं अनंताचं देणं असतं, अनंताचं लेणं असतं. अनंताचं गाणं गाणाऱ्या स्पर्शात संक्रमित होणारं अनंताचं वाण असतं. स्पर्शात आकाशाची गर्द निळाई असते. स्पर्शात निळाईतली धुंद नक्षत्र असतात. स्पर्शात चांदण्याची मुक्त रिमझिम असते. स्पर्श चंद्रमौळी असतो. स्पर्शात चंदेरी वाटा असतात. ह्या चंदेरी वाटेवरच्या पाऊलखुणा रुपेरी असतात. स्पर्शात पावसाचे रेशीम धागे असतात. हे रेशीम धागे एकमेकात गुंतलेले आणि गुंफलेले असतात. स्पर्शात मृदगंधाचं धुंद सर्जन असतं. स्पर्शात सुगंधाची सुमनं असतात. स्पर्शात सुमनांचे गजरे माळलेले असतात. स्पर्शात सुगंधाचं मूलद्रव्य असतं आणि सुगंधाचं संयुगसुद्धा. स्पर्शात गीत असतं. स्पर्शात गीताच्या नादानं संगीत निनादत असतं. स्पर्शातल्या कवितेला काव्याची भरती असते. या भरतीत चंदेरी जखमा पूर्णपणे उतरलेल्या असतात. अनुतरंगातून अवतरंगात शिरणाऱ्या स्पर्शात सकलांशी तरंगलांबी साधणारी अतूट मैत्रीची अवीट लहर असते. स्पर्शात शृंगारात मातणारी सहज सुंदर कहर असते. स्पर्शात स्वप्नातही न दिसणारी स्वप्न असतात. स्पर्शातली क्षणभराची स्वप्न आठवणीच्या शाश्वतात असतात. स्पर्शात चित्र असतं. स्पर्शातल्या चित्रात विविधता असते. स्पर्शातली विविधता आपल्या भावसौंदर्यात एकात्म झालेली असते. स्पर्शात आकृत्यांचे विविध बंध असतात. स्पर्शातले बंध मुक्त असतात. स्पर्शात रंग असतात. स्पर्शातले रंग लागलेले, उडालेले, उधळलेल्या रंगाच्या आठवणींची संगती साधत असलेले असतात. स्पर्शात ध्वनी असतात. स्पर्शात प्रतिध्वनी असतात. स्पर्शातल्या प्रतिध्वनीत ध्वनीची आणि ध्वनीबद्दलची आत्मीयता असते. ह्या आत्मीयतेत सुगंध असतो. स्पर्शानं सुगंधाला सुचलेले विचार असतात. स्पर्शातल्या विचारातला सागर अमर्याद असतो. तो किनाऱ्याकडून किनाऱ्याकडे सारखा धावत असतो, तरीही त्याला किनारा सापडत नसतो. स्पर्शात आर्त साद असते. स्पर्शात तितकीच आर्त दाद असते. स्पर्शात कुणाची तरी सैरभैर झालेली याद असते. स्पर्शात आईनं पाठीवरून फिरवलेला वत्सल हात असतो. स्पर्शात बाबांनी डोक्यावर ठेवलेल्या घामाचा हात असतो. स्पर्शात घर असतं. स्पर्शात घराला लागलेले घरातल्या सगळ्यांचे स्पर्श असतात. स्पर्शात जीवनातले सगळे जिवंत स्पर्श असतात. स्पर्शात मृताचे अमृत स्पर्श असतात. स्पर्शात फुलं असतात. स्पर्शात काटे असतात. स्पर्शातले काटे रुतत असतात. स्पर्शातले काटे खुडत असतात. स्पर्शातले खुडलेले काटे स्पर्शानंच निघत असतात. स्पर्शात जखमा असतात. स्पर्शातल्या जखमा स्पर्शातल्या फुंकरीनं बऱ्या होत असतात. स्पर्शातली फुंकर हळूवार असते. स्पर्शात झुळूक असते. स्पर्शात पिंपळ पानांची सळसळ असते. स्पर्शात स्पंदनं असतात. स्पर्शात आंदोलनं असतं. स्पर्शात पुस्तकं असतात. स्पर्शात अक्षरं असतात. स्पर्शातल्या अक्षरात प्रकाश असतो. स्पर्शातल्या अक्षरांचा प्रकाश लुई ब्रेलचा असतो. स्पर्शातल्या अक्षरात अंध लुई ब्रेलनं अंधांच्या अंधारातून खणून काढलेला प्रकाश असतो. स्पर्शातल्या अक्षरांना अंधांचे डोळे स्पर्श होत असतात.
4 जानेवारीला लुई ब्रेलच्या जयंतीदिनी स्पर्शातली अक्षरं भरात आणि बहरात आलेली असतात. 4 जानेवारी 1809ला ह्या ब्रेलच्या जन्मदिनाची स्पर्शातल्या अक्षरांना आठवण असते.